ताल्याबद्दल. आज सगळ्यात जास्त बिमारी आहे, ज्या बिमारीनं माणूस मरतंय, ती कुठली बिमारी आहे? रात्री चांगला होता, सकाळी उठलो तर, किंवा आताच मी सोबत चहा पिऊन आलो तर 2 तासाच्या आधी मला आताच खबर आली की कोणती बिमारी आहे? अटॅक आहे. अच्छा, अटॅक सांगून येणार आहे का? अटॅक कशामुळे येणार आहे? शरीरातला रक्तप्रवाह जर बरोबर झाला नसला किंवा शरीरामध्ये रक्तप्रवाहामध्ये कुठली अडचण येत असेल, हा, तर त्यामुळे येणारा जे झटका आपण त्याला हार्ट अटॅक म्हणतो. मग आपण आपल्या बॉडीला कधी मधून पाईपलाईन क्लीन केलो का? जे आपले नस आहेत त्याला क्लीन केलो का? अच्छा, किती जणांकडे गाडी आहे इथं? बाईक जवळपास सगळ्याकडेच आहे. सर्व्हिसिंग करता? कितीची बाईक आहे तुमची? किती हजारची किंवा किती लाखाची? 1 लाखाची बाईक आहे. किती दिवसाला सर्व्हिसिंग करता? टाइम टू टाइम करता? तुमच्या शरीराची किंमत काय? अनमोल आहे. अनमोल आहे, किंमत लावू शकणार. मग त्याची कधी आपण सर्व्हिसिंग केला का? अच्छा, आपण बिमार होण्याच्या आधी तंदुरुस्त राहणं चांगलं आहे का बिमार झाल्यानंतर इलाज करणं चांगलं आहे? तंदुरुस्त राहणं चांगलं आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? हार्ट अटॅक येऊ नये म्हणून बाहेर तर काही नाही, आपल्याकडे जे पर्याय ते मी तुम्हाला दाखवतो. हे काय काय थर्मोकॉल आहे. अशाच प्रकारचं आपल्या बॉडीतलं कोलेस्ट्रॉल आहे, जे आपल्या नसामध्ये जाम झाल्यामुळं रक्तप्रवाह बरोबर होत नाही म्हणून येणारा अटॅक आहे. बॉडीचं आपण फाडून दाखवू शकणार नाही, तर तुम्हाला समजा थोडक्यात आपल्या बॉडीतला बॅड कोलेस्ट्रॉल आहे. आपण याच्यावर बघू प्रयोग करून. ठीक आहे काका, थोडासा हात धरा, काय थोडस तळहात, आणि हे मला परत द्यायचं आहे. ठीक आहे, परत दिल्यास माझ्याकडून तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये जेवण भेटणार आहे, पण परत दिल्यास हे फ्लॅक्स ऑइल, हे जवसाचं तेल आहे. या गोळीमध्ये दुसरं काही नाही, जवसाचं तेल आहे, जे आपण आधी जेवत होतो, आपल्या घरी चटणी वाटून खात होतो, पण आज आपल्याला भेटणार गेलंय म्हणून आपण ऑप्शन आपल्या जीवनात हे कमी झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे जे येणारा साईड इफेक्ट आहे तो हार्ट अटॅक आहे. ठीक आहे, आता आपण मी दाखवतो काकाच्या हातावर. हे समजा आपल्या बॉडीतले बॅड कोलेस्ट्रॉल आहे, आणि एक गोळी मी पंक्चर करून काकाच्या हातावर टाकतो. काका, जर तुम्हाला काही हात वगैरे जळत असलं सांगायचं बरं का. थोडस भरून द्या. काय झालं काका? विरघळून गेलं पूर्ण. थोडं दाखवा सगळ्यांना. ठीक आहे. अच्छा, बऱ्याच, ठीक आहे, बघू शकतो. ठीक आहे, बसा. अच्छा, बऱ्याच जणांना डाऊट येईल की हे गोळी तर बाहेर दाखवतो, खाल्यास काही साईड इफेक्ट झाल्यास, तर मी तुमच्या समोर बाकी शिल्लक राहिलेली गोळी खाऊन दाखवतो. ठीक आहे, आता एक प्रोडक्ट झालं, आणखी एक आपण हेल्थ प्रोडक्ट विषयी बघू. सध्या मौसम कोणतं चालू आहे? हे सगळंच काय साईड इफेक्ट होत आहे ना. सगळं साईड इफेक्ट होत आहे. सर्दी, खोकला, ताप येणं हे कॉमन गोष्ट आहे. कशासाठी? बाहेरच्या दमट वातावरणातून आपल्या श्वासमध्ये काय गेलं, प्रदूषण मधून काही गेलं, तर ते आपल्या शरीराला काय नुकसान करणार आहे, आपली बॉडी साफ करू शकणार नाही. असं काही ऑप्शन आहे का आपल्याकडे बॉडी मधून साफ करण्यासाठी? तर मी दाखवतो तुम्हाला. हे काचाचा ग्लास आहे, आणि याच्यामध्ये बिलकुल साफ पाणी आहे. हे आपलं देवानं दिलेलं शरीर असं एकदम क्लीन आहे. आपण बाहेर फिरतो, धूळ, माती, प्रदूषण, त्याच्यानं का होणार आहे? आपल्या शरीरामध्ये प्रदूषित हवा, प्रदूषित पाणी किंवा प्रदूषित अन्न जाऊन हे आपलं शरीर आतमधून घाण होते. ठीक आहे, आता आपल्याकडे विटॅमिन सी आहे. विटॅमिन सी घेणं का जरुरी आहे? विटॅमिन सी घेण्याने आपलं जेवलेलं अन्न पचन चांगलं होते, आपल्या स्किनवर ग्लो येते, याचे बरेच काही फायदे. आपण जे काही घेतो शरीरासाठी अन्न पाणी, ते चांगलं ऑब्झर्व करण्यासाठी आहे. त्याच्याबरोबर शरीराला आतून क्लीन करते. हे कसं करते ते बघू शकतो आपण. कोणी एक जण येऊ शकता इथं समोर.
आपल्याला दिवसातून 3 स्प्रे मारायचे जिबीच्या खालून. एक स्प्रे आपण इथं मारू, दुसरा स्प्रे मारतो मी इथं. काय झालं, शरीर आपण साफ झालं. ठीक आहे, एक वेळ झालं. परत आपण बाहेर गेलो आणखी धूळ माती प्रदूषण मध्ये, काय होणार आहे? शरीर साफ राहील. आता विचार करा, ठेवा सर, हार्ट अटॅक जर आला तर दवाखान्याला गेलो तर आपल्याला किती खर्च येणार आहे? साधारण जरी स्टंट घाला म्हणजे 2-3 लाखाचा खर्च आहे आणि बायपास करा म्हणजे 5 ते 8 लाखाचा खर्च आहे. 5 ते 8 लाख रुपये खर्च करणं आहे चांगलं आहे, खाडीच्या आधी हे घेऊन फिट राहणं चांगलं आहे? शरीराला आतून गहाण करून मग बिमार होऊन इलाज करणं चांगलं आहे, काही स्प्रे मारून घेऊन आपल्या शरीराला स्वस्थ ठेवणं चांगलं आहे? चांगलं आहे. मग कोणतं करायचं ते तुम्ही स्वतः निर्णय घ्या. प्रोडक्ट कसे आहेत माहित झालं. आता आणखी बरेच काही संशय असतील की खरंच इथून पैसा येतोय का? बरोबर आहे. किती जणांना याचा संशय? हे विनिंग टीम ची सक्सेस प्रोफाईल आहे आणि ह्या बुक मध्ये येणारे प्रत्येक व्यक्ती कमीत कमी 1 लाखाच्या जवळपास इन्कम, जास्तीत जास्त 1 करोड आहे. तर हे आपले सीईओ चे, आपले विनिंग टीमचे सीईओ आहेत अमित कुमार अग्रवाल आणि आपल्या कंपनीचे फाउंडर आहेत गौतम बाली सर, जे की मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा आहेत. हे कन्वरवीर सिंग सर आणि दीपक सूद सर, हे 2 डायरेक्टर, हे तिघं मिळून कंपनी चालवतात. प्रोडक्ट बनवणारी कंपनी वेस्टीज आहे, पैसा देणारी कंपनी वेस्टीज आहे, पण इथून इन्कम कसं घ्यायचं ते शिकवण्यासाठी जी टीम आहे त्याला आपण विनिंग टीम म्हणतो. आणि त्या विनिंग टीमचे जे चीफ मेंटर आहेत ते एस पी भार्गवी सर. आणि अशा प्रकारचे बरेच मोठे मोठे सेमिनार होतात. आज जे काही इथं सक्सेस झालेले आहेत बरेच लिडर्स, इथूनच निघालेला प्रोडक्ट आहे. इथून जे काही ट्रेनिंग भेटली, शिक्षण भेटलं, त्या शिक्षणाचा फायदा घेऊन पुढे आज कोणी 10,000, 20,000, 40,000, 50,000, लाख, 1.5 लाख रुपये कमावणारे आपल्यात आहेत. 1 करोड रुपये कमावणारे या बुक मध्ये आहेत. ते कोण कोण आहे ते दाखवतो मी. ही आपली चीफ मेंटर एस पी सरची पूर्ण फॅमिली आहे आणि ही त्यांच्याकडे असलेल्या गाड्या आहेत. त्या गाड्यापैकी एक गाडी मर्सिडीज बेंच आहे आणि दुसरी गाडी पोर्से आहे. जे पोर्से गाडी आहे त्या गाडीची किंमत आहे 1,30,00,000 रुपये. अशा वेळेस घेतलेली गाडी आहे ज्यावेळेस कोरोना चालू होता आणि लोकांचं घर खर्च चालणं अवघड झालं होतं, त्या टाइम मध्ये घेतलेली गाडी आहे. विचार करा, ज्या वेळेस माणसाला घर चालणं अवघड आहे तशा वेळेस 1,30,00,000 रुपये लिहून कोणी कार घेऊ शकते का? जर घेऊ शकतात ते फक्त आणि फक्त वेस्टीच्या पॉवरमुळं. ठीक आहे. हे असे बरेच काही परिवार आहेत. हे आपले अनु गुप्ता सर आहेत, आज जवळजवळ महिन्याला 25-30 लाखाच्या वरची इन्कम घेतात. डॉक्टर रेड्डीज लॅब मध्ये होते, आज इथून बरेच काही इन्कम घेतात. असे बरेच काही लिडर्स आहेत. अच्छा, बऱ्याच जणांना वाटते मी आज शिकलेला मोठ्या पदावर, माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे का? इथं बघू शकता तुम्ही, जिल्हाधिकारी आहेत. झारखंड मध्ये रांची शहर आहे, रांची शहराचे जिल्हाध्यक्ष जे आहेत ते कृष्ण कुमार सिंग आहेत, ते आपण इथे बघू शकता. जर त्यांना बिझनेसची गरज आहे तर आपल्याला आहे का नाही? आहे का नाही? हे आपल्या हैदराबादचे मार्गदर्शक आहेत, मुख्य मार्गदर्शक इंदरवीर सर. आज जे काही आम्ही सक्सेस झालो यांच्याच मार्गदर्शनाखाली सगळेजण झालेलो आहोत. आज यांचे स्वतःच मोठा बिझनेस आहे, स्वतःची इन्कम महिन्याला 20 ते 25 लाखाची असताना सुद्धा पार्ट टाइम मध्ये वेस्टेज करतात. का करतात? मी सुरुवातीला विचारलो होतो, माझ्या मनात प्रश्न येऊन, सर तुमची तर एवढी इन्कम आहे तर मग तुम्हाला वेस्टेजची गरज काय? एकच उत्तर त्यांचं मला आवडलं होतं, गोविंद आज मैं जो भी कमा रहा हूँ, हिंदी में बोले होते मला, आज मैं जो भी कमा रहा हूँ जब तक मैं हूं तब तक कमा सकता हूँ, अगर मेरे को कुछ हो गया तो मेरे बेटे को यहाँ से इनकम आती है, इसका कोई भरोसा नहीं. मैं सिर्फ मेरी फॅमिली को कोई फायनान्शियल प्रॉब्लेम नहीं आ रहा, इसलिए मैं इस बिझनेस कर रहा हूँ. म्हणजे माझ्या नंतर माझ्या परिवाराला कुठलीच आर्थिक अडचण येऊ नये म्हणून